पहिली बोनी झाली आमची आणि साईज बघा कसली आहे, एक नंबर साईज लागलेला आहे। पुरला आहे पाल्यामध्ये मस्त अडकून आलेला आहे, असं वाटते काय नाही असं काय बारीक साईज आले तिसरा। हाय गाईस, तर विनय कडू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही बऱ्याच दिवसांनी आलो चिंबोऱ्यांना, तर बघा आता आम्हाला किती भेटतात चिंबोर ते। तर गाईस पहिली पगोली टाकत होतो आम्ही, तर आता दुसरी पगोली टाकतो, आता तिसरी पगोली टाकत आहोत। आणि आज प्रदोष नाही आमच्या सोबत, प्रदोष गेलाय कामासाठी, येईल तो आता दुपारी, तिथपर्यंत आम्ही पगोली टाकून घेतो। ही शेवटची पगोली टाकतो आम्ही, कारण ब्लॉग नको आपला मोठा व्हायला। आणि पगोल्या आणल्यात आम्ही 20, कारण हा आहे उदान मोठा, त्याच्यामुळे पगोल्या जास्त आणल्यात आम्ही। तर बघूया किती मिळतात। तर गाईस पगोल्या टाकून झाल्या आमच्या, तर आता आम्ही एक 15-20 मिनिटं वेट करतो आणि मग जातो पगोल्या काढायला। 20 minutes later. मिनिटं झालेले आहेत, आता चाललो आम्ही पगोल्या काढायला, तर बघू किती भेटतात। तर A few moments later. पहिले बोनी झाले आमचे आणि साईज बघा कसली आहे, एक नंबर साईज आहे। ये पर्यंत घे, दुसरा लागलेला आहे बिना नांगांचा। साईज दाखव, साईज पण आहे, कोरला आहे बिना नांग्यांचा। हे एक नंबर साईज आले, उलटा आला एकदम बघा, किती मोठा कोरला आहे। घ्यायचं पट्टे, हाय हाय हाय, पाल्यामध्ये मस्त अडकून आलेला आहे, असं वाटते काय नाही जसं काय, पण बारीक साईज आहे एकदम। ठीक आहे जरा घेऊन ये खाईत ते दोन पन्नीतला काय नाही भेटत, पाण्याचं लक नाही दिसत आज। चला आता पुढे जाऊ, अजून पगोल्या आहेत आपल्या भरपूर। नाही भेटला यावेळेला, काय नाही पाण्याच्या हाती काय नाही लागत आज। तर गाईस पंडितनी पहिली बोनी केलेली आहे, लाल लाल काढलेली एकदम। मी याच्या आधीच भावानी पगोली उखवल्यात, कुर्ली आहे ना, पंडितने काढली कुर्ली। आता ही शेवटची पगोली, बघू काय भेटते काय नाही काय। विनीत बसले आता चिंबोरी बांधायला, पगोल्या उकून झाल्या आमच्या। तर यावेळेला किती भेटले ते 5 काय 6 आहेत नक्की, मला पण नाही, तर बघू आता किती भेटलेले आहेत। चिंबोरी बांधाची टेक्निक बघा, तर हा आहे तो मगाशी मोठा चिंबोर लागलेला, तो तुम्हाला ब्लॉगमध्ये बारका वाटत असेल, पण एकदम मोठी साईज आहे।
प्रणित बांधतोय बघा टेक्निक. मागाशी प्रणितने हात चिंबोरा उलटा बांधलेला, आता पुन्हा परत बांधतोय तो चिंबोरा. मगाशी बांधत होता प्रणित. तो किती मोठी साईज आहे. तर गाय चिंबोरी बांधून झाली आमची आणि यावेळेला आम्हाला 5 भेटलेत, पण बघा साईज एकदम मोठी आहे. तर गाईज आता पुन्हा आम्ही एक 15 ते 20 मिनटं वेट करतो आणि मग पुन्हा जातो पगोल्या काढायला. तर बघू आता यावेळी किती भेटतात आम्हाला. A few moments later. तर गाईज आता निघतो आम्ही दुसरी पालवणी घ्यायला. बघा ब्लॉग कंटिन्यू. बारीक साईज भेटली दुसऱ्या पालवणीची. निघलं नांगण यायला पाय एवढे आले कुठे नांगण असले याचे मग. नाही काय भेटलं यावेळी. चला अजून पुढे आहेत पगोले आपल्या. दुसरा चिंबोरा लागला आहे, मीडियम साईज आहे. नित्य आले तिसरा. आता कुर्ले काय कुर्ला आहे. या पालवणीला आम्हाला पाहिजे तशी ना चिंबोरी भेटली, 3च भेटलीत. बघू अजून आहेत पगोल्या आपल्या भरपूर, 20 पगोल्या आहेत आपल्या. हे एवढा करायला नको जाऊस. काय नाही भेटला यावेळेला. कुर्ली काढलेली आहे विनीतने. थांब बारीक साईज आहे. नाही काय काय एवढा कुठला आहे. काय नाही पालन भरले अख्खी बघ. पगोल्या घेतून काढून आम्ही, कारण आता जोर बाहेर भरपूर येते आणि पाणी आज जास्तच साठेल येते. पगोल्या जायची शक्यता आहे, त्याच्यामुळे आम्ही पगोल्या पण काढतो पटापट. तर बघा आम्हाला ही चिंबोरी भेटली. आखी पूर्ण भरलेली आहे. तर गाईस पगोल्या काढून घेतल्या आम्ही. आता निघतो आम्ही आता दुसऱ्या लोकेशनवर आणि याचा पार्ट 2 पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.